मेनहोल साफ करताना 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू आहे। पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना आहे। 2 कामगारांचा दुर्दैवी अंत झालाय। एकाच मेनहोलमध्ये 2 दुर्घटनेत आतापर्यंत 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, हे फार दुर्दैवी आहे की एकाच मेनहोलमध्ये साफसफाई करताना 2 दुर्घटना घडतात आणि आतापर्यंत 5 कामगारांचा यात मृत्यू होतो। कालही या सगळ्या संदर्भात घटना घडली आणि 2 कामगारांनी आपला जीव गमावला। नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील निगडी परिसरात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर हा मॅनहोल आहे आणि त्या ठिकाणी ते कामगार काम करत असताना काल रात्री त्यांचा त्या मॅनहोल मध्ये पडून मृत्यू झालाय आणि तो गॅसमुळे झाला का अजून काही कारण आहे यामागे त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे। काल रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी पोलीस पोहोचले। अग्निशमन विभागाचे जे अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले। पोलीस स्वतः त्या मॅनहोल मध्ये उतरल्याची माहिती आता समोर येते आणि त्या कामगारांना काढलंय। पोलिसांनी देखील त्या कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि अशीच घटना जी आहे ती गेल्या वर्षी देखील त्याच सेम ठिकाणी घडली होती। त्यावेळेस 3 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि तशाच पद्धतीची घटना काल रात्री देखील घडलेली आहे। त्यामुळे प्रशासन असेल किंवा जे कोणी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या कामगारांना काम देण्यात आलं होतं त्यांनी निष्काळजीपणा केलाय का आणि त्यामुळे या कामगारांचा मृत्यू झालाय का? कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर गेल्या वर्षी आणि कालच्या घटनेमध्ये एकूण 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, तरी देखील कोणी त्यावरती का कारवाई करत नाही किंवा कोणी का त्यांच्या सुरक्षतेकडे लक्ष देत नाही असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आता कोणावरती कारवाई करणार आणि ह्या सर्व संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।